श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामी कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, बघा, मी नेहमीच तुम्हाला आपल्या या स्वामी चॅनलवरती असंख्य स्वामी भक्ताचे अनुभव सांगत असते. कधी हे अनुभव महाराष्ट्रातले असतात, तर कधी हे अनुभव दुसऱ्या राज्यातले असतात. मात्र आज मी तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे, हा 7 समुद्र पलीकडचा अनुभव आहे. चक्क अमेरिकेतून आहे. काही दिवसापूर्वी स्वामी भक्त दादा प्रशांत जेहुरे या दादांनी त्यांच्या आयुष्यात घडलेली ही घटना त्यांनी मला कॉलवर सांगितलंय आणि डोळ्यावरती पाणी थांबत नव्हते. हा अनुभव ऐकला आणि कुठेतरी अगदी काळीज चिरल्यासारखेही वाटले. आज तोच अनुभव, तीच घटना मी तुम्हाला त्यांच्याच शब्दात सांगणार आहे. त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर सुरुवात करूया आपण आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास. पुढील हा संपूर्ण अनुभव दादांच्या शब्दात. दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी प्रशांत जेहुरे. आज हा अनुभव मी अमेरिकेतून सांगत आहे. जरी मी अमेरिकेत असलो तरी माझं मूळ गाव हे महाराष्ट्रातला आहे. अमेरिकेत असूनही मी स्वामी सेवा मनापासून करत आहे. कारण स्वामी हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे माझे गुरु, माझे सर्वस्व, सर्व काही माझे स्वामीच आहेत. माझ्या जीवनाची शिदोरी आहेत ती म्हणजे स्वामी सेवा. मी मूळ कल्याणमधला. माझं B.Tech पर्यंतच सर्व शिक्षण हे तिथेच पूर्ण झालं. 2 वर्ष मी मुंबईत नोकरी केल्यावर मला अमेरिकेत जाण्याची सुवर्ण संधी निर्माण झाली. मात्र तरीही मी अमेरिकेत जायला नको म्हणून स्पष्ट नकार दिला. कारण माझे वडील हे लहानपणीच वारले. घरी आई एकटीच होती आणि तिला सोडून मला कुठेच जायचे नव्हते. पण जेव्हा हे तिला समजले तेव्हा ती खूप आनंदित झाली. आपला मुलगा अमेरिकेत जाणार असं ऐकून तिचा आनंद गगनात मानविसाना झाला. मला तिने अमेरिकेत जाण्यासाठी स्वामींची शपथ घातली. कारण तिला माहिती होते की मी फक्त आणि फक्त त्याचेच ऐकतो. कारण मी स्वामी भक्त होतो. माझ्या वयाच्या 3ऱ्या वर्षापासून मी स्वामी जप करत होतो. मग तिच्या त्याच आनंदासाठी मी जाण्याचा फिक्स केला. तिला काय हवं नको बघायला मी अगदी एक झोपडं तिच्यासोबत ठेवलं आणि मग माझ्या अमेरिकेचा प्रवास सुरू केला. तिकडेही माझी 2 वर्ष छान गेली. मी दररोज नित्य सेवा करायचो आणि मग त्यानंतर मी जॉबवर जायचो. दिवसभर मी स्वामींचा जप करत असायचो. घरी स्वामी मूर्ती होती. घरी असणाऱ्या स्वामींची सेवा माझी आई करायची आणि माझ्यासमोर जी मूर्ती होती तर तिची सेवा मी स्वतः करायचो. खरं तर मी स्वामींना नेहमीच एकच सांगायचो, आईची काळजी घ्या, तिला सांभाळा. खरं तर स्वामीवरती मी तिला सोपवून आलो होतो. असे सर्व सुखात आनंदात चाललेले होते. मात्र खूप जास्त सुख टिकत नसते. त्यानुसार आमच्या आयुष्यात घडले. मला 8 दिवस सतत वाईट स्वप्न पडत होते. ज्या स्वप्नात मला सतत कुठेतरी घर कोसळताना, कुणीतरी रडताना, घरात आग लागताना आणि माणसं पाण्यात बुडताना दिसत होती. मला ही स्वप्न का पडतात कळत नव्हते. हे स्वप्न अशुभ आहेत हे मला माहिती होतं. मात्र नंतर त्याचा मला त्रास होऊ लागला. सतत भीती वाटू लागली. मला रात्रीची झोप लागत नव्हती. मग मी माझा एक मित्र जो ॲस्ट्रॉलॉजर आहे त्याला याबद्दल विचारून उपाय मागितला. त्यावर त्याने मला सांगितलं की तू उपासना जी करत आहेस ती अजून वाढत काहीतरी संकट येणार असेल, पण तुझ्या उपासनेने ते टळेल. मग मी स्वामी पारायण करायला सुरुवात केली. मी स्वामींचा अर्थसंकल्प धरला. मी महाराजांच्या 11 गुरुवारांनीही सुरुवात केली. खरं तर सगळ्यात पहिले मी गुरुवारच्याच दिवशी मला पहिला गुरुवारी केला. 11 गुरुवारचं व्रत धरलं आणि स्वामींच्या 51 पारायणाची सुरुवात केली. स्वामींच्या पारायणाला जशी मी सुरुवात केली, माझी पहिली पारायण अत्यंत उत्तम झाली. पहिली 5 पारायण पूर्ण झाली. नंतर 6वं पारायण आलं आणि त्या दिवशी मला मात्र त्रास होऊ लागला. घाम येणे, चक्कर येणे, भीती वाटणे, बस इतकंच होतं. हे काय होतं मला कळत नव्हतं. मात्र काहीतरी अशुभ घडेल हे मला
माझ्या डोळ्यांना दिसत होतं. 6वं पारायणही पूर्ण झालं आणि त्यानंतर 7वं पारायण लागलं. पारायणाला बसलं असतानाच माझ्या मोबाईलवरती रिंग वाजली. खरं तर मी नेहमीच पारायण किंवा पूजा करत असताना मोबाईल सायलेंट करतो. मात्र त्या दिवशी मी विसरलो आणि माझा फोन वाजतला. मला वाटलं एक रिंग आल्यानंतर फोन कट होईल, पण अर्धा तास हा फोन सुरूच होता आणि मात्र माझं मन ऐकत नव्हतं. काहीतरी अघटित घडले हे मला कळत होतं. शेवटी मी उठलो, मोबाईलला हातात घेऊन. तो कॉल माझ्या शेजारच्या निर्मला काकूंचा होता. काकू कॉलवर रडत होत्या. मला आधी कळतच नव्हतं. त्यांनी मला एवढं सांगितलं की तू घरी ये. आईला हृदयविकाराचा झटका आलाय आणि तो शेवटचा आहे. बस इतकं सांगून त्यांनी फोन कट केला. आता मलाही काय बोलावं कळत नव्हतं. इतक्या दिवस पडणाऱ्या संकेतांचे अर्थ मला त्या दिवशी कळून चुकले. मात्र माझा दिजार निघाला नव्हता. त्यामुळे मला येता येत नव्हते. मी काकूंना पुन्हा कॉल करून सांगितला, तुम्ही फक्त आईसोबत राहा. मी इथून जे करायचे ते करतो. मग आईला ज्या हॉस्पिटलला नेणे ते माझ्या ओळखीचं चांगलं हॉस्पिटल होतं. मी डॉक्टरांना फोन केला. डॉक्टरांना मी आईला वाचवण्यासाठी प्रार्थना करत होतो. शिवाय मी घरामध्ये स्वामींची मूर्ती पाण्यात ठेवली. स्वामींना आईला वाचवा म्हणून मी शपथ घातली. मी फक्त रडत होतो. डोळ्यातलं पाणी हे थांबत नव्हते. स्वामी 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 इतकाच माझा जप सुरू होता. रात्री 7 वाजता मला डॉक्टरांचा कॉल आला आणि आई गेल्याचे कळाले आणि आम्ही नाही वाचू शकलो. आईचा श्वास थांबला असे स्पष्ट डॉक्टरांनी सांगितले. मी त्यांना म्हणालो, काहीतरी करा डॉक्टर, काहीतरी करा. कारण अजूनही माझं मन मला थांबवत होतं. माझं पूर्ण शरीर थंड पडलं होतं. मला 2 वेळा चक्कर आली. मात्र तरीही माझा स्वामीवरचा विश्वास हलत नव्हता. स्वामी तुम्ही चमत्कार करा, असं मी स्वामींना सांगत होतो. तुमच्या चमत्काराशिवाय मी आज पाणीही पिणार नाही, असं देखील मी स्वामींना ठाम सांगितलं. आज मला प्राण गेली तरीही चालेल, मात्र मी तुमच्यासमोर बसून राहणार. मी असाच थांबणार, असेही मी स्वामींना सांगितले. आणि रात्री 1:15 वाजता मी स्वामींसमोर बसलो असतानाच मला एक फोन आला. कॉल हॉस्पिटलमधून होता आणि डॉक्टर बोलत होते. डॉक्टर म्हणाले, काहीतरी चमत्कार झालाय. तुमची आई गेली होती, पण अचानक तिचं हृदय हे पुन्हा सुरू झाला आहे. तिचे गेलेले ठोके हे पुन्हा परत आले. खूप मोठा चमत्कार झालाय. आम्ही आमच्या परीने पुन्हा प्रयत्न सुरू केले आहे. मी हे वाक्य ऐकले आणि स्वामींसमोर मी त्या आनंदात रात्रभर रडलो. कारण स्वामींनी मला माझं सर्वस्व पुन्हा परत दिले. स्वामींनी माझ्या आईला वाचवलं. मी जो चमत्कार म्हणत होतो तो स्वामींनी केला. 3 दिवसात माझा इथला जी.आर. काढला आणि मग मी आईजवळ आलो. मी आईजवळ गेल्यानंतर आई देखील थोडी बरी झाली. 21 दिवसानंतर माझ्या आईला आम्ही घरी घेऊन आलो. जेव्हा मी तिला नक्की काय झालं विचारलं तेव्हा ती म्हणाली की काय मला माहिती नाही बाळा. अचानक काय झालं काहीच माहिती नाही. पण हॉस्पिटलमध्ये असताना मला गाढ झोप लागली आणि चक्कर माझ्या कानात कुणीतरी श्री स्वामी समर्थ म्हटले आणि मला जाग आली. तो चमत्कार समजून चुकलो. तिची झोप म्हणजे आईचा मृत्यू होता. पण जसं स्वामींचा धावा केला, स्वामींनी चमत्कार करा असं सांगितलं. स्वामींनी माझ्या आईला त्या चमत्काराने तारत मृत आईच्या कानात स्वामींनी श्री स्वामी समर्थ म्हटले आणि माझ्या आईला जीवनदान दिले. आता माझी आई सुखात आहे, आनंदात आहे. मी तिला माझ्यासोबत आता अमेरिकेत घेऊन गेलो आहे. आम्ही दोघेही स्वामींची सेवा करत आहोत. मनापासून स्वामींची भक्ती करत आहोत. खरंच माझे बाबा गेल्यानंतर माझ्या आईचे माझे सर्व काही होती आणि माझ्या आईवर माझी खूप माया होती. माझे स्वामी माझे श्वास घेते तर माझी आई माझी जीव होती. पण या माझ्या श्वासाने माझ्या स्वामींनी माझ्या आईला माझ्या जीवाला वाचवले आणि आम्हाला जीवदान दिले. खरंच स्वामी असतात, स्वामीच असतात आणि फक्त स्वामी असतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, अत्यंत अद्भुत दिव्य मनाला भावणारा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. तसेच पुढचे अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.